नांदेड जिल्ह्यातल्या एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक 19 वर्षाचं पोरग होतं. सोशल मीडियाचा वापर करत होतं आणि सोशल मीडियाचा वापर करत असताना त्याच्याकडं स्नॅपचॅट नावाचं एक ॲप्लिकेशन सुद्धा आलं होतं. मग या स्नॅपचॅटवर कसं असतं, तुम्ही काय खात आहेत, काय पित आहेत याचे स्नॅप काढायचे आणि मग ते स्नॅपचॅटवर वेगवेगळ्या लोकांना पाठवायचे. त्याच पद्धतीनं चहा पित असताना, जेवण करत असताना, कुठं बाहेर जात असताना, कुठं बसला असताना अशा पद्धतीचे स्नॅपचॅट काढून तो एका तरुणीला पाठवत होता, एका पोरीला ते स्नॅपचॅट पाठवत होता. तर ती पोरगी तुला सुद्धा त्याला स्नॅपचॅटवर अशा पद्धतीनं काही स्नॅप पाठवत होती आणि या चॅटच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातल्या 19 वर्षीय पोराची वर्धा जिल्ह्यातल्या एका पोरीसोबत ओळख झाली होती. मग सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. मग मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर हे दोघ जण एकमेकांसोबत अशा पद्धतीनं बोलू लागले की बघायचंच काम नाही. सकाळी स्नॅपचॅट, दुपारी स्नॅपचॅट, संध्याकाळी स्नॅपचॅट, उठलं की स्नॅपचॅट, बसलं की स्नॅपचॅट, अशा पद्धतीनं या दोघांचा प्रकार सुरू झाला. मग या पोरानं त्या पोरीला एक दिवस त्या ठिकाणी भेटायला बोलवलं आणि त्या पोरावर विश्वास ठेवून ती पोरगी सुद्धा वर्ध्यातून थेट नांदेड जिल्ह्यामध्ये त्या पोराला भेटायला गेली. पण मात्र भेटायला गेल्यानंतर ते पोरग त्या पोरीला घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी हिंडू लागलं, फिरू लागलं. पण मात्र फिरत असताना ते पोरग त्या ठिकाणी एकटं नव्हतं, त्याच्यासोबत अजून त्याचे 2 मित्र होते. मग 3 पोरं एका पोरीला घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिसरामध्ये फिरतायत. रात्र सुद्धा झाली होती आणि हाच प्रकार त्या ठिकाणी पोलिसांना लक्षात आला होता. जेव्हा पोलिसांनी यांना त्या ठिकाणी बघितलं तेव्हा घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. कारण की अर्धापूर परिसरामध्ये राहणारं एक 19 वर्षाचं पोरग आहे आणि त्या पोराला स्नॅपचॅटचा नाद लागला होता. मग स्नॅपचॅटच्या माध्यमातून त्याची वर्ध्यामधल्या एका पोरीसोबत ओळख झालेली होती. पण मात्र ती जी पोरगी आहे ती पोरगी सुद्धा 18 वर्षाची नव्हती, 18 वर्षापेक्षा तिचं वय कमी होतं आणि या पोराची त्या पोरीसोबत स्नॅपचॅटवर ओळख झाली. मग सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर मैत्रीमध्येच झालं आणि एवढं रूपांतर झालं की हे दोघं जण एकमेकांना स्नॅप पाठव, फोटो पाठव, असं आहे तसं आहे असं म्हणून म्हणून दोघं जण एकमेकांसोबत अगदी चांगल्या पद्धतीनं बोलू लागले. मग ते पोर आणि त्या पोरीला भेटायला बोलवलं, ती पोरगी त्याला भेटायला आली. आल्यानंतर हे पोरग तिला गाडीवर बसून आणखी 2 मित्रांना सोबत घेऊन त्या पिंपळगाव शिवारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन फिरू लागलं. मग फिरत असताना त्या ठिकाणी त्यांना रात्र झाली. मग रात्र झाल्यानंतर पिंपळगाव शिवारातल्या 2 पोलिसांनी यांना अशा पद्धतीनं फिरताना बघितलं. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. चौकशी केल्यानंतर त्या पोरानं आणि त्या पोरीनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की कशा पद्धतीने त्यांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि कशा पद्धतीनं ती पोरगी त्यांना भेटायला या ठिकाणी आली. पोलिसांनी वेळीच त्यांची चौकशी केल्यामुळं त्या पोरीच्या घरच्यांना, त्या पोराच्या घरच्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि योग्य ते त्यांच्यावर कारवाई करून त्या ठिकाणी सगळं काही सॉल्व्ह करण्यात आलं आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येत आहे आणि कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं हे सगळे प्रकार सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून घडत आहेत, ते पोरग 19 वर्षाचं होतं, ती जी पोरगी आहे ती 18 वर्षापेक्षा कमी होती म्हणून तिला काही जास्त समजत नव्हतं, याला सगळ्या काही गोष्टी कळत होत्या. म्हणून याच्यावर आता गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि कायदेशीर कठोरातली कठोर कारवाई सुद्धा होऊ शकते. त्यामुळं सोशल मीडियाचा वापर करत असताना, कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत बोलत असताना तो नेमका कसा आहे, काय आहे हे कुठलीही गोष्ट माहीत नसते. त्यामुळं अशा लोकांवर विश्वास न ठेवता सत्यता काय आहे, कशा पद्धतीनं आहे या सगळ्या गोष्टीचा मागच्या पुढच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि अशा मुली जर 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या असतील तर त्यांच्यापासून सावध आणि सतर्कच राहिलं पाहिजे.
कारण की त्यांना जास्त काही समजत नसतं, जास्त काही कळत नसतं. त्यामुळे त्यांच्या पालकांनी सुद्धा त्यांच्याकडं व्यवस्थित लक्ष देण्याचं गरजेचं असतं, असंच आपलं या ठिकाणी वाटतं. सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.